तेवढ्या लवकर पण कार्यक्रम नसावा असं मला वाटतं. ठीक आहे, असते छान घेतले म्हणजे मला फार बरं वाटतं. एक कुटुंबामध्ये असा एक प्रॉब्लेम झालेला आहे की न्याय वेळा मामा माहीत म्हणलं तेव्हा 2 वर्षानंतर दुसरं एक मला व्यासपीठ मिळालं आणि फार चांगलं स्थळ मिळाल्यामुळे मी आनंदात दिवस मला मामाची आठवण होत नाही. आणि हे सगळं होण्याची जी प्रेरणा आहे म्हणजे बाकी मी रजा काढणार होतो. रजा फार कुठली गेली समज पाटील साहेब मला म्हणायची तुम्ही रजा नका काढू. मला साहेब आपुडेकर साहेबांनी टप्प्याटप्प्याने बोलली आहे मी पण मार्गदर्शन करण्याची म्हणजे मला म्हणजे संधी मिळाली. मित्र हा दिवस जो आहे हा कृतज्ञतेचा आहे. म्हणजे मला उभा करणारी आमची आई आहे, वडील होते पूर्वी, त्यांनी मला घडवलं आणि विस्तार अधिकारी पदापर्यंत येण्यासाठी मला ज्याची मदत झाली ते म्हणजे आमची बहीण, ज्याच्यामुळे मी विस्तार अधिकारी पद स्वीकारलं किंवा अजून सुद्धा प्रत्येक गोष्टीत तिचं मला फार मौलिक मार्गदर्शन लागतंय. नंतर मी महाराष्ट्र स्कूल झालो सर एम.डी. पाटील सर की डी.बी. पाटील सरांचं नाव जिल्ह्याभर आहे आणि त्यांच्याकडे मला काळाची संधी मिळाली. एक फार शिस्तप्रिय आणि मोठं व्यक्तिमत्व म्हणजे राज्याला नेतृत्व त्यांनी दिलं अशा नेतृत्वाच्या किंवा एका मोठ्या शाळेत मला काम करायची संधी मिळाली. त्यावेळी पण मी स्कॉलरशिपला मुलं लावली सर. आमचा पण विद्यार्थी राज्यात आला. परंतु मला असं वाटायचं नेहमी की एक विद्यार्थ्यावर आपण समाधान असता कामा नाही. आणि हा अश्वत्थ सर आणि ह्या सरांनी एक चांगला योग साधला की गेले मी काही दिवस आपलं 5वीचं 8वीचं वर्ग प्रशिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेतोय, फिरतोय. फार ठिकाणी आम्ही गेलो निर्णय शाळेत आणि प्रशिक्षण वर्ग आपला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला प्रशिक्षण वर्ग म्हणजे जिल्हा परिषद घ्यायच्या अगोदर आपण घेतला. आणि त्यावेळी माझ्या डोक्यात एक शब्द असायचा की मी जिथे जिथे गेलो की 100 दिवस 100 मुलं लागली पाहिजे, आपण स्वप्न पूर्ण करूया. परंतु आश्वस्त सर आणि आपले शंकर पाटील सर यांनी सांगितले ते 100 आकडा आता उडून द्या, 100% आता मिसेसकडे लक्ष द्या, म्हणजे 100 आणि दुसरा एक विषय असा आहे की मुख्यमंत्री माझी शाळा CM श्री शाळा वगैरे